पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. सर्वांना जय येशू. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रभूचे वचन पाहणार आहोत. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 48 मध्ये आम्ही पाहतो. प्रभू आम्हाला म्हणत आहे, सांगत आहे, ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रभू येशू सांगत आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा, पूर्ण व्हा म्हणून सांगत आहे. तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू पूर्ण आहे, परमेश्वर पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे काय? पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये काही कमी नाही, काही कमी नाही. काही कमी नाही म्हणजे काय? तो पवित्र आहे, तो सर्व गुण संपन्न आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो महान परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्या शक्तीला या जगात कोणीही बराबरी करू शकत नाही. असा महान आणि सर्वात महान एक परमेश्वर कसा आहे? पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे पवित्र. परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वर निर्मळ आहे. म्हणूनच प्रभू येशूने आम्हाला स्वर्गीय बापाची प्रार्थना शिकवताना आम्हाला असं म्हणायला शिकवलं, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. म्हणजे तो पवित्र आहे, त्याचं नाव पवित्र आहे, परंतु आम्ही त्याचं नाव पवित्र मानलं पाहिजे. आम्ही या जगामध्ये पाहतो, पुष्कळजण परमेश्वराचं नाव पवित्र मानत नाही, परमेश्वराला ओळखत नाही. परमेश्वर पवित्र आहे असं आपल्या जीवाने कबूल करत नाही. तर आम्ही प्रार्थना करताना हे ओळखलं पाहिजे की परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वर पूर्ण आहे, परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वर शक्तिशाली आहे, परमेश्वर सर्व गुण संपन्न आहे, परमेश्वराला काही कमी नाही आणि परमेश्वराला काहीच अशक्य नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढा परमेश्वर, पवित्र परमेश्वर आम्हाला आमंत्रित करत आहे आणि तो आम्हाला पवित्र करू इच्छितो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला परमेश्वर पवित्र करू इच्छितो, त्याच्यासाठीच आम्हाला बोलवत आहे. वचन तेच सांगत आहे, तुम्ही पवित्र व्हा, तुम्ही पूर्ण व्हा जसा, कारण तुमचा पिता, स्वर्गातील पिता पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे, म्हणून आम्ही त्याची लेकरे, आम्ही पवित्र झाला पाहिजे. ही देवाची इच्छा, आम्ही पवित्र व्हावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कसे पवित्र होऊ? आमचं हृदय शुद्ध केल्याने, आमचे मन विचार शुद्ध केल्याने, आमच्या काही गुणाला आपण कंट्रोल केल्याने आम्ही पवित्र होऊ शकतो. आमचं सर्वात प्रथम आमचं हृदय आपण पवित्र केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे. आमच्या हृदयामध्ये देवाची वाणी, देवाचा शब्द निवास केला पाहिजे. आम्हाला देवाची आठवण आली पाहिजे. आम्ही देवावर निर्भर राहिले पाहिजे, देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. तेव्हा आम्ही पवित्र होतो. आणि आम्ही वाचतो इजकियलचा ग्रंथ अध्याय 36 आणि त्याची ओवी 25वी ओवी आम्ही वाचतो. 25वी ओवी, मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. प्रियजनो,
आमचं हृदय कसं आहे म्हणाला प्रभू? आमचं हृदय पाषाणासारखं झालेलं आहे. मानवजात आज आपण पाहतो या जगामध्ये आपापल्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपले वर्तणूक करत आहेत, कठोर, कोणी कोणावर दया करत नाही, कोणाला क्षमा करत नाही, कोणावर प्रेम करत नाही, कोणाला समजत नाही, कोणाची अडचण समजत नाही, एक दुसऱ्यांना त्रास देतात. आपण ह्या जगामध्ये पाहतो आता इकडे तिकडे छळ चालू आहे, ख्रिस्ती लोकांचा छळ चालू आहे. म्हणजे ते पवित्र काय आहे ते लोकांना ओळखण्याचा त्यांचं हृदय तयार नाही आहे, समजत नाही आहे. ते पाषाणाचं हृदय आहे. पवित्रता काय आहे? देव काय आहे? देवाची शक्ती काय आहे? देवाचं सामर्थ्य काय आहे हे ओळखत नाही. पवित्रता काय आहे? म्हणून प्रियजन हो, आम्ही ह्या जगामधल्या बाकीच्या लोकांविषयी विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या हृदयामध्ये आपण डोकावून पाहूया. आमच्या हृदयामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही कसे आहोत. एकाएकी आपण मोठं पापी नाही बनत. आपण लहान लहान गोष्टीमधून सहन करणे, दया करणे, प्रेम करणे, आपुलकीने राहणे, एक दुसऱ्याला मदत करणे, एक दुसऱ्याची अडचण समजणे, हे आहे पवित्रतेचं आपण मार्ग स्वीकार करणे, पवित्रतेकडे वळणे. परंतु जेव्हा आम्ही ते असं करत नाही, आमच्या मनाला जसं वाटते तसं आम्ही काय करतो? रागावतो, त्रास करतो, त्रास देतो, मारतो, लोकांना छळ करतो. ते काय आहे? ते एक पाषाणासारखं हृदय, पाषाणासारखं हृदय. प्रियजन हो, म्हणून प्रभू म्हणत आहे आम्ही आमचं हृदय पवित्र बनवावं. आणि प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला शुद्ध करीन. परंतु कधी शुद्ध करीन परमेश्वर? आम्ही परमेश्वराच्या जवळ गेलं तर, आम्ही परमेश्वराला स्वीकार केलं तर, आम्ही परमेश्वराला मानलं तर. म्हणून प्रभू आम्हाला शिकवत आहे तुझे नाव पवित्र मानले जाव. आम्ही मानलं पाहिजे प्रभू पवित्र आहे, प्रभू पवित्र आहे, प्रभू पूर्ण आहे, प्रभू महान आहे. प्रियजन हो, आम्हाला शिकवलेल्या गोष्टी प्रभूने आम्हाला खरोखर पवित्र बनवण्यासाठी ह्या गोष्टी सांगितलेल्या. म्हणून आपण पवित्र बनण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण ख्रिस्ती शिकवण, पूर्ण बायबलची शिकवण आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण काय सांगते? आपण बायबलमध्ये किंवा प्रवचनामध्ये आम्ही काय वाचतो, काय ऐकतो? प्रेम करा म्हणजे आपण देवाशी संबंध जुळून आम्ही पवित्र बनतो. दया करा म्हणजे आम्ही एक दुसऱ्यावर दया करून आम्ही प्रभूशी संबंध जोडतो. क्षमा करा, क्षमा करून आपण पापमुक्त होतो आणि प्रभूशी जुळतो. सेवा करा, आम्ही सेवा करावं, आपण सेवा करावं, सेवामय बनाव. प्रभू सेवा करणार. येशू म्हणत आहे मी सेवा करून घेण्यासाठी नाही आलो, मी सेवा करण्यासाठी आलो. सेवा करणे स्वतः आम्हाला पवित्र बनण्याचा एक मोठा मार्ग दाखवते. अशा प्रकारे प्रिय बंधू आणि बंधू, प्रभूनं आम्हाला शिकवण दिलेली आहे. आणि या शिकवणीनुसार आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आम्ही पवित्रतेकडे वळतो, शुद्धतेकडे वळतो. आणि म्हणून आम्हाला प्रार्थनामध्ये, पूजा बलिदानामध्ये आम्हाला पवित्र करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यात येते, पवित्रतेसाठी प्रार्थना करण्यात येते. आणि आम्ही पूजा बलिदानामध्ये म्हणतो, परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा तू पवित्र आहेस, पवित्र आहेस, पवित्र आहेस. पवित्र देवा, पवित्र समर्था, पवित्र अनंता, आम्हावर दया कर. जेव्हा परमेश्वर पवित्र आहे तर आम्ही सुद्धा पवित्र व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो त्या प्रार्थनेनुसार मग आम्ही काय करावं? त्या प्रार्थनेनुसार आम्ही जीवन जगावं. दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आम्हाला आमच्या व्यवहारामध्ये आम्हाला जेव्हा अशा कठीण परिस्थितीमध्ये जावं लागतं तेव्हा आपण ह्या गोष्टी आठवण करावं की मी प्रभूकडे प्रार्थना केलेली आहे. का म्हणून? देवा मला पवित्र कर.
तर अशा प्रकारे आपण आमचे आचरण देवाच्या इच्छेनुसार पवित्र जीवन हे चांगलं जीवन जगण्यासाठी एक मोठी देणगी आहे. आणि देव आम्हाला का म्हणून पवित्र करू इच्छितो? कारण आम्हाला देवाने प्रेम केलेलं आहे आणि आम्ही देवाचे लेकरे आहोत आणि आम्हाला देव स्वर्गामध्ये नेऊ इच्छितो. आमच्या भल्यासाठी, आमच्या उन्नतीसाठी, आमच्या मुक्तीसाठी परमेश्वर आम्हाला मार्ग दाखवत आहे. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया. देवाने सांगितलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवून आम्ही पवित्रतेकडे वळण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेला आपण जीवन जगत असताना आमचे कार्य देवाच्या इच्छेनुसार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. देवाच्या आज्ञेनुसार आपण बनवण्याचे प्रयत्न करू. देवाला अनुसरून आपण चालण्यासाठी प्रयत्न करू. जास्तीत जास्त आपण प्रार्थना करत आपण जीवन जगूया. जेव्हा आपण प्रार्थनामय जीवन जगतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येते. आणि जेव्हा प्रार्थनामय जीवन जगतो तेव्हा आम्ही खरोखर पवित्र बनतो. या जगाच्या वाईट कृत्यामध्ये आम्ही सहभागी होत नाही. म्हणून आपण प्रार्थना करूया, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया, चर्चसाठी प्रार्थना करूया. आणि विशेषमध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो, ज्या लोकांचं हृदय कठोर आहे, कठोर झालेलं आहे आणि ते पवित्रता ओळखत नाही आणि पवित्र लोकांना त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात, प्रभूचा छळ करतात, अशा लोकांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आणि त्यांनी प्रभूला स्वीकारावं, प्रभूच्या जवळ यावं आणि प्रभूसारखं बनावं. प्रभूच्या लोकांना न सतवता एक त्यांना सहायता करावं आणि प्रभूला ते स्वीकार करावं, अशी त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.